नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघू शकता आज आमचे पोल्ट्री फार्ममध्ये पिले आलेले आहेत। हे बघा, काल रात्री 2 वाजता हे पिल्ले आले आणि आज सायंकाळचे वाजले असा व्हिडिओ करायला ठेवले कारण मी सकाळी रात्री पिल्ले मोजून टाकले आणि त्यानंतर माझं इकडे येणं झालं नाही, त्यामुळे व्हिडिओ करायला लेट झाली। जर माझ्या शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर पोल्ट्री फार्म करायचा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप फायदेशीर आहे आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। आणि मी तुम्हाला रोजच 45 दिवस पक्षी असतात, जेमतेम 50 दिवस धरून चला मी तुमच्यासाठी रोज एक व्हिडिओ आणणार आहे। असं रोज नाही तर एक दिवसाआड तर नक्कीच आणणार आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, तुम्हाला आता मी पोल्ट्री फार्ममध्ये काय काय नवीन गोष्टी केलेल्या आहे आणि फुल हिवाळा आणि पावसाळासुद्धा म्हणू शकता तुम्ही, कारण हिवाळा कमी आणि पावसाळा जास्त वाटतो आहे। हे बघू शकता, काल पिले आलेले एक दिवसाचे पिले। हे बघा, साईचे पप्पा घरी नाही त्याच्यामुळे सायंकाळची मीच आलेली आहे शेडमध्ये। हे भांडे आत्ता भरले, हे बघा हे सर्व भांडे मी आता नवीन भरले धुवून, आणि जे मरकुरी लावलेली ती मरकुरी पण आता नवीन सुपरवायझरने सांगितलं की खाली करून द्या थोडं, तर ते खाली केलेले तुम्ही बघू शकता। हे बघा, या अशा प्रकारे मरकुरी लावले, कारण धड थंडी पण नाही आहे आणि पाऊस पण नाही, एकदम गरम वातावरण तुम्ही बघू शकता। खूप घाम आलेला आहे मला, कारण आजूबाजू सगळ्या हे पडदे लावलेले आहे आणि मरकुरी पण चालू आहे। खूप म्हणजे खूपच गरम होतं आहे शेडमध्ये। आणि हे बघा, हे पिल्लं आहेत आम्ही, हे बघा अशा प्रकारे हे पोल्ट्री फार्मचे हे राऊंड केलेले आहे आणि त्याच्यात आम्ही ही पिल्लं ठेवलेली आहे। छोटे भांडे 50 आहे आणि हे जे फाटे ते लहान भांडे दिसत आहे ते 50 आहेत। सो मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते कशा पद्धतीने आम्ही शेडमध्ये मरकुरी बसवली आहे आणि काय काय तयारी केली। मित्रांनो, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पूर्ण शेड दाखवते। हे बघा, ही जी पल्ली आहे ही पण लावावी लागते आडवी, कारण आपल्या 5-6 गळ्यांमध्येच आपले पहिल्या दिवसाचे पक्षी असतात आणि नंतर वाढवले जातात आणि ते लहान असतात, त्याच्यामुळे ही अशी पल्लीमध्ये लावा लागते। हे बघा 10 राऊंड केलेले आहे आम्ही। हे बघा, तुम्ही बघू शकता। हे बघा, आता सायंकाळची वेळ आहे आणि पक्षी खूपच जमा होऊन राहिले। बघा, सायंकाळचे त्यांना जमा होऊ द्यावा नाही लागत, कारण ते हे बघा तुम्ही एकावर एक पक्षी बसलेले असतात आणि जे खालचे पक्षी असतात ते दाबले जातात आणि मरून जातात। त्याच्यामुळे ही सारखे असे 8 वाजेपर्यंत असं पायाने हे पत्रा हलवावा लागतो आणि त्यांना असं मोकळं करावं लागतं। हे बघू शकता तुम्ही, हे कशी एक जागेवर जमा होऊन गेलेले असतात सारखा 3 दिवस आहे बा। हे बघा कशी एकावर एक बसलेली आहे पक्षी, तुम्ही बघू शकता। हे बसायला नाही पाहिजे म्हणून हे असं करावं लागतं। हे बघा, हे बघा त्यांना काही जास्त फरक पण नाही पडत, आपण हे केलं तर खूपच म्हणजे खूप वेळ त्यांना जर कोणाला शेतीला व्यवसाय जोडधंदा म्हणून पोल्ट्री करायचा असेल त्याने माझे व्हिडिओ बघा नक्की, आणि त्यांना पण समजेल म्हणजे शेतीसाठी काय करावं लागतं, पोल्ट्रीसाठी काय करावं लागतं, कसं करावं लागतं, कारण आपल्याला जे माहीत नसतं आणि जर आपण ते करायला गेलो तर मग नंतर असं वाटतं मला हे माहीत नव्हतं, मी याच्याबद्दल काही ऐकलं नाही आहे। असं करू नका, कारण कोणतीही गोष्ट साधी सोपी नसते। जे आम्ही केलं आणि त्याच्यातनं आम्हाला अनुभव आले
की कोणतीही गोष्ट करण्याच्या आधी त्याचा सेवनिशय आणि आधी खात्री करावी आपल्याकडून होईल तरच पुढचं पाऊल उचलावं, कारण कोणतीच गोष्ट सोपी नसते. आता मला कळून चुकलं आहे. मला हे खूप वाटायचं पोल्ट्री म्हणजे नुसतं कंपनी पक्षी देते आणि झालं सर्व, मग काय आपल्याला फक्त त्यांना खाद्य आणि भांडी धुवायचंच काम असतं. पण तसं नसतं. जेव्हा आम्ही स्वतः करायचं आम्हाला कळालं पोल्ट्री म्हणजे नेमकं काय हो आणि कसं असतं आणि काही सोपं नसतं. खूप गोष्टी आहेत जे पोल्ट्रीत आपल्याला सांगणारे लोक सांगत नाही. फक्त सांगता आम्हाला एवढी भेट झाली तेवढी भेट झाली. आम्हाला पोल्ट्री करून 1.5 वर्ष झालेले आहे, पण त्याच्यात फक्त आमची एकच बॅच चांगली गेलेली खरं सांगायचं म्हणजे. तर मित्रांनो, असं नाही की बसत नाही आपल्याला पोल्ट्री फार्मची शेक वगैरे, पण त्याच्यासाठी आपली मोटिलिटी म्हणजे मी पक्षी मरायला नको, त्यांना सर्दी व्हायला नको आणि आपल्याला असं वाटतं नुसते पक्षी आले म्हणजे झालं, पण तसं नसतं. त्याच्यासाठी पण खूप त्यांना आजार असता, रोगराई असते. जेवढे 40 वर्षाचा एक व्यक्ती झाला, माणूस झालेला किंवा म्हातारा झाला, कोणती व्यक्ती असो, यांना 40 वर्षानंतर किंवा 50 नंतर जे आजार लागतात तसेच सर्व प्रकारचे आजार ह्या पक्ष्यांना पण असतात. त्यांना सर्दी होते, त्यांना अटॅक येतात, त्यांना खोकलासुद्धा येतो पक्षींना खरं सांगायचं म्हणजे. तर असं नाही की फक्त पक्षी टाकल्याने झालं बुवा असं. त्याच्यासाठी पण खूप आजार आहे, ते औषध पाणी करावं लागतं आणि नीट काळजी घ्यावं लागते. हे बघा असे जमा होता आणि काही तर असे जवळ जाऊन सुद्धा असे पळत नाही पक्षी. खूप म्हणजे हे बघा आमच्या शेडमध्ये ना लाल मुंग्याही खूप झालेलं आहे. मध्ये चालायला गेलं म्हणजे त्या मुंग्याकडं चावा घेतात. खूप कंटाळा येतो मध्ये फिरायला, पण नाईलाज आहे त्याच्यामुळे फिरावंच लागतं. आणि तुम्ही बघू शकता नाही आता सगळ्या राऊंडमध्ये चक्कर मारला तरीसुद्धा पक्षी इकडे तिकडे चांगले नाही, एक जागेवर जमा होऊन राहिले. आता मी एक जागेवर बसून घेतले कारण खूप गरम पण होते आणि मुंग्या पण खूप चावल्या पायाला. तो तुम्हाला सांगते बा, आता आम्ही हे फिल्टर जोडलं पाण्याचं, कारण आमच्या शेडवर कोला खूप मोठ्या प्रमाणात. आमचं पाण्याचं पाहिजे तसं शुद्ध पाणी नाही, त्याच्यामुळे हे फिल्टर पण बसवलं आहे. तुम्ही बघू शकता ते आजच जोडलेलं आहे बघा. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघितले आहे आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओतलं काही सुद्धा आवडलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. तो मी खाली बसलेली आहे बघा. तुम्ही आता सर्व राऊंडमध्ये पक्षी फिरवून इथून सर्व हाकलून दिली, पण तरीसुद्धा ते बसून राहिले आणि जमा होऊनच राहिले, कारण इथं मध्ये खूप गरम होते आणि पावसाचं फुल वातावरण हे आहे. पाणी येतो का काय ते सांगता येत नाही. पण मला या साईडची मरकुरी मी सर्व खाली केली. आता राहिलेली ही साईड, कारण सुपरवायझरने सांगितलं होतं तुम्ही मरकुरी थोडी खाली करा. इकडची मी केलेली आहे, खाली इकडची राहिलेली. सो आता मी ही मरकुरी करते खाली. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये छान छान तुम्हाला काय वाटतं ते लिहून पाठवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.